नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही किचनची पूर्ण डीप क्लिनिंग बघितलं, तर आज हॉलचा डीप क्लिनिंग करणार होते म्हणून सुरुवात कर्टनपासूनच केले. तर सकाळी मिस्टरांचा डबा असल्यामुळे स्वयंपाक वगैरे जे काही किचनचे बाकीचे जे कामं होते ते पूर्ण आवरून घेतले आणि जितकं खिडक्यांना कर्टन्स वगैरे होते ते पण काढून घेतले. आणि त्याच्यानंतर सोफ्याचे जे 2 कवर्स होते आणि खाली अंतरलेले सतरंजी ते तेवढंच धुवायचे बाकी होते. तर म्हटलं की कर्टन्स वगैरे आज कसंही धुवायचं आहे, त्याच्यासोबत ते पण धुवून घेऊया. पण पूर्ण आज कडक ऊन होता, त्याच्यामुळे सगळे व्यवस्थित स्वच्छ धुवून गॅलरीमध्येच वाळायला घातले आणि कर्टन्स वगैरे पण धुवून गॅलरीमध्ये सगळे एकदमच मावले, त्याच्यामुळे सगळं गॅलरीतच घातले वाळत. त्याच्यानंतर जे काही म्हणजे जाळे मळकटे होते ते पण काढायचं होतं. ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत, पण इतकं छोटे म्हणजे जाळे मळकटे होते ते पूर्ण व्यवस्थित म्हणजे मोठ्या झाडूने व्यवस्थित भिंती वगैरे झाडून घेतल्या. तर किती होईल तेवढं शक्य असेल तितकं स्वच्छ करत होते. सकाळी नाश्ता तर झालाच होता म्हणून व्यवस्थित किती होईल तेवढं काम आवरायचं चालूच होतं. त्यात आज ऊन खूप छान असल्यामुळे कर्टन्स किंवा जे सोफा कवर्स होते ते व्यवस्थित वाळेल असं वाटलं होतं. तर धुवायलाच उशीर झाल्यामुळे वाळतं की नाही माहीत नाही, संध्याकाळपर्यंत बघूया असं म्हणून सोडून दिले. त्याच्यानंतर जितकं काही शक्य असेल तितकं वरचं पूर्ण कोपरा आणि कोपरा भिंत वगैरे झाडून घेतले. त्याच्यानंतर जे काही खाली हॉलमध्ये जो काही पसारा होता म्हणजे गार्गीची सायकल, स्कूटर, शक्य होईल तितकं मी सकाळीच रिकामं करून घेतले होते. पण जे काही मोठं होतं ते हॉलमध्येच ठेवले, कारण जे काही धूळ असेल तर ह्या साहित्यावर पडू नये आणि परत हेच पुसायला म्हणजे काम डबल होऊ नये ह्या हिशोबाने किती होईल तितके गार्गीचे खेळणे, टेंट हाऊस सगळे मी गॅलरीतच नेऊन ठेवले. तर माझं रेग्युलरचंच सोल्युशन मी रेडी करून घेतलं आणि त्याच स्प्रेने जे काही कर्टन्सचे रॉड होते त्याला स्प्रे करून व्यवस्थित पुसून घेतले आणि शक्य होईल तितकं खिडकी किंवा जे बाल्कनीमधलं मोठं दार आहे ते पण पुसून घेत होते. असं करून जे काही सगळे कर्टन्सचे रॉड्स किंवा खिडक्या वगैरे होते व्यवस्थित पुसून घेतले, कारण ह्या एकाच स्प्रेमुळे म्हणजे जास्त वेळ ठेवायला पण लागत नाही, काय नाही, इमिडिएट क्लीन होऊन जातं. त्यामुळे मला हा घरगुती म्हणजे स्प्रे बनवलेला मला प्रचंड आवडतो. हवं तितक्या क्वांटिटीमध्ये आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी जास्तही बनवता येतं, कमीही बनवता येतं, आपल्या रिक्वायरमेंटनुसार यूज पण करता येतं. ह्या हिशोबाने मला तर हा स्प्रे प्रचंड आवडतो. गावी जाऊन आल्यानंतर जे काही होईल तितकं वरचंच मी म्हणजे धूळ वगैरे काढत होते. पण ज्यावेळी हा पुसून वगैरे बघत होते त्यावेळी प्रचंड धूळ म्हणजे खाली पडत होता. ते बघून हे असं वाटत होतं की ही धूळ एवढे येतं तर कुठून, कारण सगळे खिडक्या दारं वगैरे व्यवस्थित लॉक करूनच गेलो होतो, पण तरीही इतकं धूळ आलं होता, बापरे. आणि काल म्हणजे किचन क्लीन करायचं होतं त्यावेळी ओनरचे जे लॅडर होतं तेच मी घेऊन आले होते आणि फॅन क्लीन करण्यासाठी म्हणजे तोपर्यंत ठेवून घेतले होते. तर त्याच मी म्हणजे लॅडर जो यूज केला होता आणि त्याच्यावरच मी थांबून आधी जे कर्टन्स वगैरे म्हणजे रॉड पुसले होते त्या कापडाने अगदी व्यवस्थित स्वच्छ शक्य होईल तितकं धूळ पुसून घेतले आणि माझ्या मिस्टरांचे जे जुने सॉक्स होते त्या सॉक्सने पूर्ण फॅन स्वच्छ करून घेतला. अशा कामांना जुने सॉक्स खूप म्हणजे खूप उपयोगाला येतात. वरचा फॅन पूर्ण स्वच्छ करून झाला आणि जे लॅडर होतं ते खाली नेऊन पण ठेवले. त्याच्यानंतर जो काही धूळ पडलं होतं ते आधी व्यवस्थित लोटून घेतले, कारण त्याच धूळमध्ये परत स्वच्छ करणं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, म्हणून आधी होईल तितकं मी धूळ वगैरे पूर्ण स्वच्छ लोटून घेऊन एका कॅरीबॅगमध्ये कचरा वगैरे भरून ठेवला. त्याच्यानंतर हा जो सोफा आहे तो क्लीन करण्यासाठी समोर घेतला आणि हा म्हणजे मी सेपरेट हा सोफा क्लीन करण्यासाठीच ब्रश वापरते. आता आहे त्याच म्हणजे जागेवर सोफा क्लीन करणं शक्य नव्हतं म्हणून मी समोर ओढून घेतले. त्याच्यानंतर ज्यावेळी हा ब्रशने मी क्लीन करत होते
अक्षरशः इतका धूळ होता, तुम्ही स्वतः डोळ्याने देखील बघू शकता. कारण सोफा वरून इतकं स्वच्छ दिसत होता, पण आत इतकं धूळ असेल हे वाटलंच नव्हतं. ह्या धुळेच्या त्रासामुळे मी शेवटी मास्क घालूनच झाडायला घेतले आणि फक्त हा म्हणजे सोफा क्लीन करायला मला बरोबर पाऊण तास लागले. कारण कसं झाडत म्हणजे ब्रशने मी क्लीन करत होते तसा धूळच जास्त येत होता. त्यामुळं जोपर्यंत धूळ यायचं बंद होत नाही तोपर्यंत मी ते पूर्ण झाडून वगैरे घेतले. त्याच्यानंतर सोफा जो समोर घेतला होता तिथून व्यवस्थित सगळं लोटून घेतले आणि फरची पुसून घेतले. कारण जो सोफ्याखालचा जो जागा स्वच्छ झाला तर परत सोफा वगैरे लावून बाकीचे जे काम आहेत ते म्हणजे व्यवस्थित करता येतं. सोफ्यांसाठी म्हणजे अडचण नाही होणार म्हणून पूर्ण फरची वगैरे वाळून झाल्यावर आहे त्याच म्हणजे आधी कसा होता त्याच शेपमध्ये मी परत सोफा लावून घेतला. सोफा थोडं म्हणजे जडच असल्यामुळे शक्य होईल तितकं ॲडजस्टमेंट करत होते, पण शेवटी कसं बसं मी लावूनही घेतले. ज्यावेळी मी सोफा व्यवस्थित लावला तरीही माझं मन भरत नव्हतं, कारण इतका धूळ सोफ्यावर होता. म्हटलं की परत एकदा व्यवस्थित पुसूनच घेऊया. म्हणून मी जे काय बांबूचे जे टिश्यू पेपर्स होते मी म्हणजे मेशोमधून आधीच ऑनलाईन मी मागवले होते. ह्याच्या आधी खूप वेळा मी ते वापरलेलं पण आहे आणि त्याच ह्याच्याने मी पूर्ण व्यवस्थित ओला ते म्हणजे कापड जो आहे बांबूचा कापड ते व्यवस्थित म्हणजे प्लेन पाण्यातच मी म्हणजे ओला करून घेतला होता आणि त्याच्यानेच पूर्ण सोफा वगैरे मी म्हणजे व्यवस्थित पुसून घेतले. सोफा व्यवस्थित क्लीन करून झाल्यावर टी व्ही क्लीन करायचं वेळ होता, म्हणून काय केले की जो टी व्ही भिंतीबरोबरच होता तो आधी समोर घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे इतकं धूळ होतं. खरंच मला विश्वासच बसत नव्हतं की एवढं धूळ घरात आहे आणि त्याच घरात मी पण राहते. एवढा धूळ फक्त आणि फक्त 1 महिना म्हणू शकता, 1 महिना पण नाही, मॅक्झिमम 20 दिवसातच एवढं धूळ. बापरे, तुम्ही स्वतः देखील बघू शकता टी व्हीच्या पाठीमागे किती घाण होता. तो पूर्ण व्हाईट कागद होता, तो पूर्ण म्हणजे कागद म्हणताना टिश्यू पेपर पूर्ण तो काळा झाला होता. म्हणून अजून एका नवीन कपड्याने जे रेग्युलर स्प्रे वापरते ना त्या थोडा स्प्रे केला आणि व्यवस्थित पुसून घेतला. त्याच्यानंतर हा मंदिराजवळ आणि मेन डोअरजवळ एक कपाट आहे, हा म्हणजे ओनरचंच आहे, त्यांनीच आम्हाला वापरायला दिले. त्यात पण थोडं काही नको असलेलं साहित्य वगैरे किंवा मिस्टरांचं सॉक्स, कधी तर लागणारं वाफ मशीन वगैरे मी त्यातच ठेवते. फॅन, सोफा जे काही आवरत होते त्याचा धूळ वगैरे मंदिरावर आणि ह्या म्हणजे टेबलवर म्हणजे छोट्या कपाटावर पण खूप येऊन बसलं होतं. म्हटलं की आता हे पण थोडं क्लीन करूनच घेऊया. त्याच्यामुळे मी काय केले की ते जो कपाट होता तो आधी ओढून घेतला आणि त्याच्यावरचं जो काही साहित्य होतं ते मंदिरासमोर व्यवस्थित टाईल्स वगैरे पुसून घेतले आणि त्याचा जो काही वरचा पसारा होता ते मंदिराच्या समोर म्हणजे साईडला थोडं जागा आहे तिथे लावून दिला आणि त्याच्यानंतर कपाट पण थोडं समोर घेतला आणि पूर्ण त्याच्या खाली जो म्हणजे पाठीमागचा जो एरिया होता व्यवस्थित लोटून पूर्ण पुसून घेतली ती फरची आणि त्याच्यानंतर कपाट पण पुसायला घेतला. त्याच म्हणजे घरी बनवलेला स्प्रे त्याचाच वापर करून पूर्ण कपाट वगैरे पूर्ण स्वच्छ पुसून घेतले. कपाट वगैरे व्यवस्थित म्हणजे बाहेरून स्वच्छ पुसून झाल्यावर कपाट थोडं आहे त्या जागेला ठेवून दिले आणि त्याच्यानंतर आत किती धूळ बघू शकता तुम्ही स्वतः. फक्त टी व्ही आणि फॅन जो सोफा आहे तो धूळ म्हणजे व्यवस्थित क्लीन करता हा इतका धूळ येऊन बसला होता. म्हटलं की आता कसंही काढलेलंच आहे पूर्ण, ह्यात जे काही खूप दिवस झालं इथलं पण आवरलं नव्हतं. जे गरजेचं आहे ते वस्तू ठेवायच्या, नको असलेलं सगळं वस्तू काढून टाकायचं. ह्या हिशोबाने हे पण व्यवस्थित नीट करायला घेतले. हे एवढं पूर्ण काम आवरूपर्यंत म्हणजे व्यवस्थित संध्याकाळचे 4, 4:15 वाजले होते. दुपारचं जेवण माझं आज पूर्ण स्किपच झाला. गार्गी तिच्याच हाताने ती जेवते त्याच्यामुळे मला भरवावं काय लागत नाही. दुपारी तिला व्यवस्थित पोट भरून तिला आधी झोपवले होते आणि मगच हे माझ्या बाकींच्या कामांना आवरायला घेतले होते.
तर खूप भूक लागली होती पण जेवायचं मन नव्हतं, कारण हा धूळ बघून अक्षरशः मलाच विश्वास बसत नव्हता. फक्त एक कप चहा घेतला. तोपर्यंत हे रॅक वगैरे पुसून ठेवले होते, ते वाळले होते. वाळूपर्यंत मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर जे काही म्हणजे खूप दिवस झालं ते तसंच ठेवलं होतं. ज्यात जे काही साहित्य खराब आहे, खरंच गरजेचं नाही, ते पूर्ण आधी काढून घेतले आणि जे गरजेचं आहे ते व्यवस्थित सगळे साहित्य व्यवस्थित लावून कपाट पण रेडी करून ठेवले. आणि खूप दिवस झालं मिस्टरांचे जे सॉक्स वगैरे किंवा गार्गीचे जे सॉक्स नको असलेले होते ते मी म्हणजे त्याच एकाच डब्यात मी ठेवले होते. तर म्हटलं की आज व्यवस्थित जे सॉक्स हवं आहेत ते मी सॉक्स ठेवून घेतले आणि जे नको असलेलं सॉक्स वगैरे मी बाहेर ठेवले. एवढे सगळं सकाळपासून कंटिन्यू काम करत होते तर दिवस मावळलाच होता. तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायचं होतं. म्हटलं की आत्ता स्वयंपाकाला एवढं एनर्जी पण नाही आहे की चपाती भात भाकरी वगैरे करायचं. म्हटलं की आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला फक्त पलाव बनवले आणि सोडून दिले. स्वयंपाकघरातलं पूर्ण आवरून घेतले. तोपर्यंत शेवटी एक म्हटलं की आता हे राहिले, फक्त हा दरवाजाच राहिला आहे, म्हणून शेवटी हा दरवाजा तेवढं स्वच्छ करून घेतले. चला मग मंडळी, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.